श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त महाराजांची राजधानी आहे। कृष्णा पंचगंगा तीरावर वसलेल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, गोवासह इतर राज्यातून भाविक पहाटेच दर्शनासाठी आले होते। मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंती सोहळा असा दुहेरी संगम सोहळा आज संपन्न होणार असल्याने रात्री 12 वाजल्यापासून नृसिंहवाडी, शिरोळ, कुरुंदवाड तसेच कर्नाटककडून येणाऱ्या मार्गावरून भाविक नृसिंहवाडीत दाखल झाले होते। दत्त जयंती निमित्त आज पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता। उत्सवानिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती, षोडोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। दुपारी पवमान पठण आणि पंचपदी कीर्तन झालं। दुपारी 4 वाजता श्री उत्सव मूर्ती मंदिरांच्या गाभाऱ्यात आणण्यात आली। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता श्रीचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला। अबीर गुलालाची उधळण करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जयघोषात दत्त जयंती सोहळा संपन्न झाला। रात्री उशिरा धूप, दीप, आरती, पालखी सोहळा संपन्न झाला। जन्मकाळ सोहळ्यानंतर उत्सवाचा मानकरी बाळकृष्ण पुजारी यांच्या घरी श्रीचा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात आलाय। मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि देखावा साजरा करण्यात आला होता। श्री दत्तगुरूची जन्मकाळाची आकर्षक सजावट करण्यात आली होती। आज दिवसभरात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांनी दत्त दर्शन घेतलं। तर वाढलेली थंडीची तमा न बाळगता मुंबईवरून सुंदर जगन्नाथ प्रभाळे वयवर्ष 90 हे वयोवृद्ध महिला भाविक कुटुंबियांसोबत दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आल्या होत्या। त्यामुळे त्यांची महाराजांच्यावरील श्रद्धा, भक्ती ठळकपणे दिसून आली। दरम्यान दुपारनंतर गर्दीत वाढत झाली होती। गर्दीचं नेटकं नियोजन करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी एकेरी वाहतूकसह मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दत्त देवस्थानच्या वतीनं भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। तर ग्रामपंचायतीच्या वतीनं भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात आली होती। तर व्हाईट आर्मी, अनिरुद्ध बापू सेवा मंडळ, दत्त मंदिर हायस्कूलचे लाभार्थी, एनसीसीचे विद्यार्थी यांच्यासह पोलीस प्रशासन, देवस्थानच्या वतीनं अध्यक्ष वैभव काळू पुजारी, सचिव संजय पुजारी आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच चित्रा सुतार, उपसरपंच रमेश मोरे, धनाजीराव जगदाळे, ग्रामविकास अधिकारी SP कांबळे यांनी नेटके नियोजन केले। कृष्णा नदीपात्रात अनुचित प्रकार टाळण्यासाठी नावाडी भूषण गावडे, संकेत गावडे यांच्यासह व्हाईट आर्मी, वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात करण्यात आले होते। याचबरोबर आज दिवसभर मंदिर परिसरात भाविकांच्या नादुरुस्त झालेल्या वाहनांची कोल्हापूर जिल्हा 4 व्हीलर वर्कशॉप ओनर वेलफेअर असोसिएशनकडून मोफत दुरुस्ती करून सेवा देण्यात आली। तर ठिकठिकाणी मार्गावर मोफत नाश्ता, महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी दत्त मंदिर परिसरातील बाजारपेठ फुलला होता। पेढे, बर्फी, कलाकंदसह इतर अनेक दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली होती। दरम्यान या उत्सवादरम्यान मंगळसूत्र, मोबाईल, पैसे आदी चोरीच्या घटनाही घडल्यानं काही भाविक हैराण होते। नृसिंहवाडी चौकीत आपली तक्रार दिली आहे।